तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की अर्पिताच्या दिसण्यावरून नीलांबरीने, त्याचबरोबर राजसीने आणि चाळीतल्या काही बायकांनी अर्पिताला हिणवलं होतं. नीलांबरीचं स्पष्ट असं मत होतं की आता तू माझ्या समीरला शोभत नाही, तू आता चांगली दिसत नाही, माझ्या समीरचं संपूर्ण आयुष्य पडले, तू त्याला सोडून निघून जा, असं आता अर्पिताला नीलांबरीने सांगितलेलं असतं. आणि आता समीरसाठी अर्पिता घर सोडूनसुद्धा गेलेली असते. पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिता आधी सुंदर दिसतच असते आणि नंतर अपघातानंतर जखमांमुळे ती थोडीशी वाईट दिसत असते. पण इथे नीलांबरीने तिला समीरला सोडूनच जायला सांगितलेलं असतं. पण आता नियतीने नीलांबरीबरोबर आणि राजसीबरोबर एक वेगळाच खेळ खेळलेला असतो. कारण का, त्या दोघींचं तोंड बंद करण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली असते. येणाऱ्या भागामध्ये कोकणातून अर्पिता परत आल्यानंतर तिचं खुललेलं सौंदर्य पाहून समीर आता तिचा दिवाना झालेलाच असतो. पण इथे पुन्हा एकदा राजसी आणि नीलांबरी हे दोघेजण तोंडावरती पडलेले असतात. अर्पिताचं खुललेलं सौंदर्य पाहून त्या दोघीजणीसुद्धा गप्पच बसलेले असतात. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिता आणि समीर दोघेजण कोकणात असतात. तेव्हा छान तिथे आता देवी आईची पूजा वगैरे होते आणि देवी आईची पूजा उत्तम पद्धतीने पार पडलेली असते. तेव्हा काही बायका तिथे ज्या जुन्या असतात त्या म्हणालेल्या असतात, जेव्हा इथे अर्पिता म्हणते ना इथे नवसादजीला की समीर बाहेर गेलेत म्हणून, तेव्हा त्या म्हणतात, काय नवऱ्याला नावाने आवाज देते का? अगं असं बोलायचं नसतं, नवऱ्याला अहो अशी हाक मारायची असते. त्यामुळे काय होतं, नवरा बायकोचं नातं आहे ना अजूनच घट्ट होतं, त्या नावाला एक रूप येतं. त्यामुळे नवऱ्याला समीर असं म्हणण्यापेक्षा अहो अशी हाक मार. त्या दोघांमध्ये आधी मैत्री असते म्हणून ती त्याला समीर अशी हाक मारत असते. त्यामुळे इथे आता तिलासुद्धा वाटतं की आपण अहो अशी हाक मारली पाहिजे. ती आता कारणं शोधत असते की अहो कसं म्हणू कसं म्हणू. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, इथे आता देवी आईचं कापड वरती छताला बांधायची वेळ आलेली असते आणि तेव्हा समीरला एका सीडीवरती चढायचं असतं. तेव्हा तो आता बांधायला जाणार, त्याचा तोल जातो आणि तो पडणार. तेवढ्यातच ती जोरात हाक मारते, अहो सांभाळून. आणि तेव्हा समीर तिच्याकडे बघतच राहतो. अहो अशी हाक ऐकल्यानंतर त्यालासुद्धा नवरा झाल्यासारखं वाटतं आणि तो लगेच तिच्याकडे बघतच राहतो. पूजा वगैरे व्यवस्थित पार पडते. इथे आता देवी आईची पूजा म्हणजे कुंकुम पूजा पण झालेली असते. मग वेळ आलेली असते ती घरी जाण्याची. तेव्हा इथे दोघेही घरी येतात. तेव्हा नवसा आजीने एक मलम तयार केलेला असतो, म्हणजे एक आयुर्वेदिक लेप तयार केलेला असतो. खास आता नवसा आजीने या सर्व गोष्टींसाठी अपूर्वा आणि त्याचबरोबर इथे समीर या दोघांना बोलावून घेतलेलं असतं. नवसा आजी तो लेप आता खूप वेळ तयार करत असते. त्याच्यामध्ये सगळ्या आयुर्वेदिक गोष्टी तिने घेतलेल्या असतात, ज्या ज्या जखमांसाठी चांगल्या असतात. तेव्हा नवसा आजी तो लेप तयार करून समीरला आणून देते, अर्पिताला आणून देते. आणि नवसा आजी म्हणते की समीर आणि अर्पिता, हा लेप आहे ना तो आता तुम्ही लावा. समीर, हा लेप तू लावायचा आहे अर्पिताला, हा खूपच जास्त गुणकारी लेप आहे. अरे बाबा, पहिलीची लोकं जेव्हा भाजायची, त्यांना काही लागायचं, तेव्हा जंगलामध्ये असणारे हे आयुर्वेदिक जे औषधं आहेत तीच लावून लोकं बरी व्हायची ना. तेव्हा कुठे इतके हॉस्पिटल होते, लोकांना ट्रीटमेंट करायलासुद्धा जायला मिळायचं नाही. मग तेव्हा काही जुनी जाणती माणसं असायची, तीच अशी औषधं द्यायची आणि बरी करायची. तेव्हाची काही जालीम औषधं मलासुद्धा माहिती आहेत. त्यातला हा एक लेप मी सुद्धा तयार केला आहे माझ्या अर्पितासाठी. तुझा इतका सुंदर आणि देखणा चेहरा
पण त्याच्यावरती आता या अपघातामुळे जखमा आलेल्या आहेत. पण त्याने तुझं सौंदर्य कधीच कमी नाही झालं अर्पिता. कारण का? सौंदर्य कधी येतं? जेव्हा मुळातच माणूस मनाने खूपच जास्त चांगला असतो. तो मनाने सुंदर असतो, तेव्हा त्याचं सौंदर्य असं खुलून येत असतं. बरोबर ना? तुझ्या चेहऱ्यावरती जखमा असल्या तरीसुद्धा तुझ्या मनाचं सौंदर्य हे तुझ्या चेहऱ्यावरती प्रत्येक वेळेला मला दिसत होतं. मला कधीच तुझ्या भाजलेल्या त्या जखमा दिसल्याच नाही गं अर्पिता, असं आता नवसाजी म्हणते. आणि मग जो लेप तयार करून दिलेला असतो ना, तो समीर घेतो आणि अर्पिताच्या जखमांवरती प्रत्येक ठिकाणी तो आता लावतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्पिता इथे आता बरी होणार असते. अर्पिताला त्यामुळे बरं वाटणार असतं. आणि तेव्हा इथे समीर अर्पिताला विचारतो की तुम्ही मला दुपारी मंदिरामध्ये अहो अशी हाक मारली. तुम्ही मला अहो का म्हणालात? समीर का नाही म्हणालात? तेव्हा अर्पिता म्हणते, समीर, आधी आपली मैत्री होती. त्यानंतर मी तुम्हाला समीर असं म्हणत होते. पण आता आपलं नातं बदललं आहे. आपण दोघेजणं नवरा बायको आहोत ना. मग बायकोने नवऱ्याला अहो अशी हाक मारायची असते. गावातल्या बायका मला म्हणाल्या, नवऱ्याला नावाने हाक मारायची नसते, अहो असं म्हणायचं असतं. मग आपण पण आता नवरा बायको आहोत ना, म्हणून मी तुम्हाला अहो अशी हाक मारली. का काय झालं? तुम्हाला नाही आवडलं का? तेव्हा समीर म्हणतो, अजिबात नाही. मला पण खूप आवडलं. मला पण तुमचा नवरा झाल्यासारखं वाटलं, असं आता समीर म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पुन्हा एकदा नवसा आजीने लेप तयार करून ठेवलेला असतो. तो लेप जेव्हा अर्पिता सकाळी उठते, फ्रेश होते, त्यानंतर तो लेप पुन्हा तिला लावायला सांगितलेला असतो. 4 दिवस अर्पिता असते. 4 दिवसांमध्ये इथे नवसाजी वेगवेगळे लेप तयार करत असते आणि अर्पिताला लावायला सांगत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, त्याचा अर्पितावरती खूप आता चांगला परिणाम होत असतो. ज्या जखमा असतात त्या पूर्णपणे बऱ्या होणार असतात आणि त्या निघूनसुद्धा जाणार असतात. हळूहळू का होईना, पण त्या निघून जाणार असतात. तर प्रेक्षकांनो, एका बाजूला इथे आता राजसीला अर्पिताच्या जाण्याचा एक फायदा करून घ्यायचा असतो. राजसीला नीलांबरीच्या मनामध्ये जागा निर्माण करायची असते. म्हणजे अर्पिताबद्दल तिच्या मनामध्ये थोडं तरी प्रेम निर्माण झालं असेल ना, तर ते प्रेम तिला बाजूला काढायचं असतं. म्हणजे तिला दाखवून द्यायचं असतं की तुझ्यासाठी चांगली सून मीच आहे म्हणून. माझ्याकडे पैसा आहे, त्याच्यामुळे तुझ्या घरावरती येणारं प्रत्येक संकट मी दूर करणार आहे. तर इथे सगळ्यात आधी राजसी काय करते, एक घड्याळ घेते, महागडं घड्याळ. पण तिला सांगते की मी तुझ्यासाठी दुबईवरून आणलेलं आहे आणि ते घड्याळ तिला ती गिफ्ट करते. तिला पैशांची ती एक पद्धतीने लाज दाखवत असते. दुसरी गोष्ट म्हणजे की तुझ्यावरती कुठलं संकट आलं तर तुला याची त्याची गरज नाही आहे. मी आहे तुझ्याबरोबर. मी तुझ्यावरती आलेलं प्रत्येक संकट कसं दूर करू शकते, असं इकडे ती आता नीलांबरीला दाखवून देत असते. आणि तिने रेणुकाला पण सांगितलेलं असतं की मी जेव्हा तुझ्या आईच्या मनामध्ये जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करेन ना, तेव्हा तू तिला एकच गोष्ट जाणून द्यायची की मी एक चांगली सून आहे आणि ती अर्पिता भिकारी आहे. अर्पिताकडे काहीच नाही आहे, हे तू सातत्याने तिला दाखवून द्यायचं. कारण का, थोड्याफार प्रमाणात का होईना, पण त्या अर्पिताने नीलांबरीच्या मनामध्ये जागा तर निर्माण केली होतीच, असं सुद्धा तिने सांगितलेलं असतं. त्यामुळे राजसीने मुद्दामून इथे आता अर्पिताच्या घरामध्ये म्हणजे नीलांबरीच्या घरामध्ये पाणी लिकीज केलेलं असतं. वरून आता छतावरून मधूनच पाणी गळत असतं भिंतीवरती, किचनवरती. तेव्हा त्या ठिकाणी आलेली असते राजसी. पण नीलांबरी काय म्हणते की जा रेणुका, समीरला फोन कर आणि सांग, बाबा रे, तुझं कोकण दर्शन झालं असेल तर घरी ये लवकर, इथे आता पाणी वगैरे गळायला लागलं. तेव्हा इथे छतातून पाणी येतंय हे आता राजसीला बरोबर कळलेलं असतं. राजसी म्हणते की समीरची आई, समीरला नका त्रास देऊ, मी आहे ना, छतामधून पाणी येतंय ना, मी नीट करते. तेव्हा इथे राजसी आलेली असते आणि आपल्याबरोबर काही माणसांना बोलावते आणि म्हणते ते छताचं काम जरा नीट करून टाका.
बघा वरती पाणी कुठून लिकेज होतं आहे, भिंतीवरून पाणी कसं काय येतं आहे ते बघून घ्या आणि आत्ताच्या आता सगळं नीट करून टाका. तेव्हा इथे आता राजश्री म्हणत असते, समीरची आई, बघितलं तुम्ही, मी जर तुमची सून असते ना तर तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींसाठी समीरला किंवा सलीलला त्रास द्यायची सुद्धा गरज नाही आहे. अहो मी सगळं काही नीट करेन, कारण मी एक अशी सून आहे जी घराची संपूर्ण जबाबदारी एका हातावरती घेऊ शकते. हे तुम्हाला कळलंच असेल नाही का? तेव्हा नीलांबरी म्हणते, हो गं, हो गं, खरंच तू सगळं काही नीट करू शकतेस. राजश्री, तूच मला माझ्या घरची सून हवी आहेस गं. तेव्हा इथे राजश्रीने तिला दाखवून दिलेलं असतं की मी जर तुझी सून असेन तर मी प्रत्येक गोष्ट अगदी वेळेवरती आणि टायमात करून तुला दाखवेन. पैशाची चणचण कुठेच येणार नाही. पण ती अर्पिता तसं काही करणार नाही आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हालासुद्धा तडजोड करायला सांगेल आणि स्वतःसुद्धा तडजोडच करेल, असं तिला दाखवून द्यायचं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिता कोकणातून घरी आलेली असते. समीर आणि अर्पिता दोघेजण आलेले असतात आणि तेव्हा अर्पिता आल्या आल्या म्हणजे समर्पिता किचनच्या घरामध्ये गेलेली असते आणि तेव्हा समीरसुद्धा तिथेच असतो. त्यानंतर अर्पिता सकाळी उठते तेव्हा समीर तिच्याकडे बघतो. तेव्हा अर्पिताचं ते खुललेलं सौंदर्य पाहून समीर आता तिच्याकडे एकटक बघतच राहतो. कारण का नवसाजीने दिलेला लेप हा अर्पिता आता वेळेवरती दिवसातून 3-4 वेळा लावत असते. कारण नवसाजीने खास करून तिला सांगितलेलं असतं की ह्या लेपमुळे तुला थंड वाटेल, तुला या आलेल्या जखमा बऱ्या होतील, तुला ते सारखंच वाटेल, म्हणजे तुझी स्किन आणि जी काही जखमांची स्किन आहे ती बरी होईल, सारखीच होईल. तेव्हा अर्पिता ते लावून लावून आता बरी होत असते. त्या जखमासुद्धा पूर्णपणे सुकत आलेल्या असतात, बऱ्या होत आलेल्या असतात. तेव्हा अर्पिता पूर्वीसारखी सुंदर दिसत असते. समीर तिच्याकडे बघतच राहतो. तिचं खुललेलं सौंदर्य हे पाहून तो तिच्याकडे बघतच राहतो. त्याचा दिल इथे असा दिलदिवाना होतो की त्याला तिच्याबरोबर आता आपलं आयुष्य किती सुंदर जाणार आहे असंच मनामध्ये वाटत असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्पिता छान तयार होऊन घरी आलेली असते. तेव्हा इथे राजश्री समीरच्या घरी बसलेली असते. तेव्हा राजश्री, रेणुका आणि नीलांबरी सगळेजण आता अर्पिताकडे बघायला लागतात. तेव्हा अर्पिता इथे आता पूर्वीपेक्षाही खूपच जास्त सुंदर दिसत असते. तेव्हा इथे राजश्री तिच्याकडे बघतच राहते. कारण का तर इथे अर्पिताच्या हातावरती, चेहऱ्यावरती जे काही भाजलेल्या जखमा असतात त्या आता बऱ्या होत आलेल्या असतात आणि त्यामुळे अर्पिता पूर्वीप्रमाणेच सुंदर दिसत असते. तेव्हा आता अर्पिताला तू समीरला शोभत नाही असं म्हणून त्याला आयुष्यातून काढून टाकण्याचा नीलांबरीचा डाव असतो. त्यामुळे आता त्या शब्दावरून ती अर्पिताला समीरच्या आयुष्यातून काढू शकणार नाही. कारण ती आता समीरला पूर्वीप्रमाणेच खूप जास्त शोभत असते, सुंदर दिसत असते. समीर आणि अर्पिता हे दोघेजण म्हणजे नवसाजी म्हणते तसं मेड फॉर इच अदर वाटत असतात.